संडे तर खूप फंडे निघाला। हाय हॅलो आणि राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? आज सकाळी ब्रेकफास्ट केला आणि तसंच आमची पूर्ण फॅमिली निघाली बाहेर शॉपिंग करण्यासाठी। ऊन तर सकाळी सकाळी इतकं पडलं होतं तर मग मी सनग्लासेसच घातलेले होते कारण मला ऊन कसं सहन होत नाही। तुम्हाला प्रश्न पडलाच असेल इतक्या उन्हामध्ये शॉपिंग करणं गरजेचंच होतं का? तर हो, येणाऱ्या माझ्या सगळ्या पुढच्या रील्स मध्ये व्हिडिओज मध्ये तुम्हाला कळेलच की शॉपिंगची सगळ्या गोष्टींची तयारी चालू का आहे। गप्पा मारत मारत मग आम्ही पोहोचलो औरंगपुऱ्यामध्ये आणि पहिले उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीवर गेलो कारण कसलं हे भयंकर ऊन पडलेलं होतं। माझी मम्मी तर म्हणते ना आताच्या ऋतूंचं काहीच खरं नाहीये। 2 दिवसांपूर्वी पाऊस येत होता आणि आता इतकं ऊन पडलंय आणि त्याच्यात मम्मीची माझी मस्तीही सुरू होती। मम्मीला वाटलं इथे पण तिने व्हिडिओ काढणं सुरू केलं म्हणून ती व्हिडिओ मध्ये असं काही ना काही ठेवत होती, जसं ग्लास ठेवलं म्हणजे व्हिडिओ खराब करायचा प्रयत्न करत होती, म्हणजे मी चिडेल पण मी चिडली नाही आणि शांततेत रस पिऊन घेतला आणि मम्मीला पण म्हटलं तू पण व्हिडिओ मध्ये ये आणि आम्ही चेअर्स केलं आणि मस्त पूर्ण रस पिऊन घेतला। बाय द वे, तुम्हाला माझा हा हबीबी कम टू दुबई वाला लुक आवडला का? नक्की मला कमेंट मध्ये सांगा। आम्ही निघालो पुढे, आता बघूयात म्हटलं शॉपिंग साठी काय काय भेटतं आणि काय काय नाही। आणि आजचं लक तर इतकं जोरावर होतं, आज होती रामनवमी आणि आम्ही मंदिराच्या समोरच आलो, दर्शनही घेतलं, म्हणजे हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं। म्हणजे आम्ही असं शॉपिंगला चाललो आणि तेव्हा ते मंदिराचं लक्षात आलं की अरे हा इथे राम मंदिर आहे। मग मम्मीने प्रसाद वगैरे घेतला, आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मी सरळ पुढे गेली व्हिडिओ काढण्यासाठी आणि बरीचशी गर्दी होती इथे। खरंच देवावर थोडा विश्वास दाखवला ना आपण तर देव सुद्धा आपल्यासाठी असतोच। मग मी पुढे आली, बघितलं काय काय नवीन आलं आहे आणि काय नाही। पहिले औरंगपुरात यायचो, सिटीमधूनच सगळी शॉपिंग करायचो, बट आता अशी वेळ आली आहे ना की म्हणजे आपल्याला इथले कपडे इतके फारसे आवडतच नाही। आपण मॉल्स वगैरे मधनच कपडे घेतो, सो इथले कपडे आपल्याला आवडतच नाही। बट हे शॉप छान होतं, डेली यूजसाठी जे आपण कपडे वेअर करतो त्यासाठी एकदम परफेक्ट आहे आणि मी ॲक्च्युली ही रील बघितली होती सो म्हणून मी तिथे गेली तर आवडलं। बरीचशी इथूनही मी शॉपिंग केली आहे। ऑल टाईप ऑफ ड्रेसेस आहेत, ते कोरियन टॉप्स आहेत, कुर्तीज आहेत, जीन्स आहेत, सगळं काय आहे। तुम्ही पण नक्की व्हिजिट करा जर तुम्ही औरंगपुऱ्यामध्ये गेलेत तर। संडे असल्यामुळे जास्तच गर्दी होती आज औरंगपुऱ्यामध्ये अँड इतर वेळी कोणी असं स्कार्फ डोक्यावर पदर वगैरे घेऊन चालत नाही, पण उन्हामुळे सगळ्यांनी स्कार्फ आणि डोक्यावर पदर घेऊनच चाललेले होते आणि हे मस्त पताके लावलेले ते खूपच भारी वाटत होतं। जेव्हा रिअलमध्ये आपण आपल्या डोळ्यांनी हे बघतो ना तेव्हा खूप छान वाटतं। मोबाईलमध्ये तरी इतकं कॅप्चर नाही करू शकत आपण। मग पुढे निघालो आम्ही मस्त गप्पा मारत मारत एकमेकांशी बोलत आणि आजूबाजूचे दुकानं बघत। ॲज युजली मुलींना खूप आवडतं इथे काय आहे तिथे काय आहे, या दुकानात कोणते टॉप नवीन आले आहे हे बघण्यात। मम्मीला खूप चहा आवडतो, तिने आमच्यासोबत रस पिला म्हणून ती बोलली की चला तुम्ही पण माझ्यासोबत येवलेचा चहा प्या, म्हणून आम्ही गेलो येवलेच्या दुकानामध्ये। आम्ही तर नाही पिला पण मम्मीने आणि पप्पांनी चहा पिला, पाणी बॉटलही घेतली थंड। अरे हां, आणि हे फ्रूट मागे गेलं ते फ्रूट तुम्हाला माहिती आहे का कोणतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मग भूक लागली होती म्हणून आम्ही गेलो पेट पूजाला। पप्पा पहिलेच जाऊन थांबले कारण की आम्ही व्हिडिओ काढत बसलो। मग आम्ही ऑर्डर वगैरे दिली आणि बिट्टूचं ऑल टाईम फेवरेट थम्स अप आणि काय मग आम्ही वर गेलो। पप्पा पहिलेच जाऊन बसले होते कारण ते खूप थकले होते आमच्यासोबत फिरून फिरून आणि त्यांचे पायही दुखायला लागले होते। मग त्यांना म्हटलं तुम्ही वर बसा, आम्ही ऑर्डर देतो, कारण की ते सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे स्वतःहून घेऊन जाणंच होतं। बाय द वे, हा टीव्हीचं मला काही कळालं नाही। हा टीव्ही ठीक आहे वरच्यांना दिसो आणि खालच्यांना नाही दिसो, बट हे मला काही दिसतच नाही आहे ना, टीव्ही लावून काही उपयोगच नाही आहे। तुम्हाला कळतं का यांनी असं का लावलंय? पण असो, जाऊ द्या, मी पण खूप थकली होती। मग मम्मी आणि बिट्टू घेऊन आले, आम्ही वडापाव, फ्रेंच फ्राईज, लस्सी पप्पांनी मागवली होती। मी तर फ्रेंच फ्राईजच खाणार होती कारण मला तेवढंच आवडतं, वडापाव अजिबात नाही आवडत मला। मग आम्ही तिथून निघालो, थोडीशी रेस्टही भेटली। मग म्हटलं आता चला पुढच्या प्रवासाला लागूया शॉपिंगच्या। मग निघालो आम्ही पण पुढे जायला आणि रेमंडच्या शॉपवर जाऊन थांबलो। मला तर त्या उन्हाने इतक्या थकल्यासारखं होत होतं म्हणून मी बाहेरच पायरीवर जाऊन बसून घेतलं आणि बघत बसली आजूबाजूच्या गाड्या। लहानपणी असंच असायचं ना, गाड्या बघत बसायचं कारण तेव्हा जास्त गाड्या वगैरे काही माहितीच नव्हतं। मग म्हटलं चला बसू बाहेरच आणि बसली, थोड्याशा रील्स वगैरे स्क्रोल केल्या, 1-2 मित्रांना फोन केला, बोलत बसली। मग तिथून आम्ही फायनली निघालो। बिट्टूला व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही, माझ्या पप्पांना आवडतं, सो ते आलेत आणि एक लुक दिला आणि सरळ निघून गेले पुढे। बऱ्यापैकी शॉपिंग झाली होती पण तरी अशी म्हणावी तशी नव्हती झालेली। मग आता पुढे जाण्याचा कुठेतरी प्लॅनिंग चालू होता। मग म्हटलं चला पहिले इथून तर निघू, मग बघू पुढे कुठे जायचं ते। मग आम्ही आमच्या धन्नोकडे जायला लागलो। धन्नो म्हणजे आमची गाडी, आमचा जीव। सो मग रोड क्रॉस केला, तुम्हाला तर माहिती आहे इथे ट्रॅफिक खूप असते। सो मग हळूहळू इकडे तिकडे बघत व्हिडिओ बनवत मी हळूहळू रोड क्रॉस केला आणि गेली आमच्या राणीजवळ। असं वाटत होतं ना थकल्यामुळे ही कधी एकदा गाडीत जाऊन बसते आणि पप्पांनी पहिलेच गाडीकडून क्विक करून ओपन करून दिली आणि मी लगेच गाडी ओपन करायच्या आधी फोटो घेतला होता आणि लगेच गाडी उघडली आणि गाडीत जाऊन बसली कारण की ही गरमी इतकी आहे ना भयंकर। मग आम्ही गाडीत बसलो आणि एसी फुल केला पप्पांनी। मग थोडंसं थंड वाटायला लागलं कारण की आपण गाडी उन्हामध्येच पार्क केली होती, गाडी गरमही झाली होती आणि नेमकं मी ज्या साईडने बसली होती त्याच साईडने ऊन येत होतं म्हणून अशी ओढणी लावली होती आणि गाडीने टर्न घेतल्या ऊन बिट्टूच्या साईडने चालला गेलं। मग मी तो स्टोल तिथून काढून टाकला आणि निवांत बसली आणि मग बिट्टूने एक कॅब घेतली औरंगपुऱ्यातनं। तर मग मी ती ट्राय करून बघितली, तर ती मला कशी वाटते हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर पूर्ण बघा आणि लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि माझं चॅनल शेअर सुद्धा करा, कारण ना असे पण खूप लोक आहेत की ज्यांनी मला FB, इंस्टाला फॉलो केलेला आहे
मेसेजेस सुद्धा केलेत की तू खूप छान व्हिडिओज बनवते, पण अजून काही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये. सो प्लीज यूट्यूबला या आणि एकदा माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, म्हणजे मी कोणतीही नवीन व्हिडिओ टाकली तर ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचणार आहे. मग आम्ही पोहोचलो प्रोझोन मॉलच्या बाहेर आणि त्याची पार्किंग अशी होती ना, नुसती गोल 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 फिरून मध्ये गेलो, कारण संडे असल्यामुळे गर्दी खूप होती, वरची पार्किंग फुल झालेली होती. म्हणून आम्ही ते व्हिडिओ गेम असतो ना पहिले होता बघा, जसा गाडींचा व्हिडिओ गेम असायचा तशा टाईपनी गाडी पार्क केली आणि मम्मीला पहिले व्हिडिओमध्ये घेतलं. मग आम्ही गेलो प्रोझोन मॉलमध्ये. इथे सुद्धा जेंट्स लोकांना चेक करू लागले, पण लेडीजला नाही, म्हणजे यांना सुद्धा माहिती आहे माणसांवर विश्वास ठेवायचा नसतो. मग आम्ही मध्ये गेलो आणि 2-3 मम्मीसाठी गॉगल्स घेतलेत आणि मग पॅन्टलून्समध्ये जायचा निर्णय ठरला, कारण मम्मीला तिथले कपडे आवडतात. सो मग तिथे गेलो, बरेचसे कपडे वगैरे बघितले. मग त्यातून 2-4 गोष्टी फिक्स केल्या, 2-3 टॉप फिक्स केले मम्मानी. मग ते आम्ही पप्पाला दाखवले. मग पप्पाच्या चॉईसनी मम्मीनी कपडे घेतले. मला आणि बिट्टूला तर इतकं काही आवडलं नाही, असं म्हणजे म्हणावं तसं. मग त्यांना म्हटलं की तुम्ही बिलिंग करून घ्या, आम्ही झुडिओमध्ये बघतो. मग पप्पांनी बिलिंग वगैरे केली आणि आम्ही बॅग घेऊन बाहेर निघालो. मग मम्माला अजून कुर्तीज घ्यायच्या होत्या, तर स्मार्ट बाजारला पण कुर्तीज छान असतात. सो मग तिथे जायचं ठरलं. स्मार्ट बाजारमध्ये जायचं म्हणजे पहिले तिथे बॅग्स द्यावा लागतात ना, त्याचा जास्त कंटाळा येतो, कारण की खूप फिरून यावं लागतं परत ते टोकन घेऊन आपल्या बॅग्स परत घेण्यासाठी. तर स्मार्ट बाजारला पण एवढं काही असं नवीन नव्हतं. सो मग ते पण आम्ही तसं स्किप केलं आणि बाहेर निघालो. बट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पुढे खूप जास्त मजा आली. कारण जिकडनं एंट्री घेतो ना तिकडनं रिटर्न जाऊ देत नाही, पण पप्पा तिकडनंच आले आणि पप्पांचं बघून बिट्टू सुद्धा आली. तर इतकं हसायला आलं मला की बिट्टू म्हणजे खूप असं सिन्सिअर मुलगी आहे, तिला अशा गोष्टी नाही आवडत, मजाक मस्ती तेवढ्यापुरती तेवढी. मग मी गेली आणि परत बॅग्स वगैरे घेतल्या आणि मग म्हटलं आता आमचं पण बघू, म्हणून झुडिओला जाऊ. मग झुडिओला जायला लागलो. आई पप्पा तिकडेच थांबले होते. मग रस्त्यात दिसली झुकू 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 आगीनं गाडी, पण आता त्यात बसण्याचा अजिबात टाइम नव्हता आणि आम्ही सरळ गेलो झुडिओमध्ये, कारण माझी आणि बिट्टूची थोडीफार शॉपिंग अजून बाकी होती. तसं तर आम्ही गेल्या 15 दिवसांपासून फक्त शॉपिंग पार्सल्स हेच चालू आहे, पण बिलिंगसाठी खूप मोठी लाईन होती. ॲक्च्युली शॉपिंग करताना मी काही व्हिडिओज काढले नाही, कारण शॉपिंग महत्त्वाची होती म्हणून. पण ही बिट्टू माझा व्हिडिओ का खराब करते माहीत नाही. आय थिंक तिला थम्सअप प्यायचा असणार आहे, म्हणून केव्हा तो अंगठा दाखवते. खरंच आम्ही मुली ना खूप नशीबवान आहे, कारण की वडिलांचा हात जोपर्यंत आपल्या डोक्यावर आहे ना तोपर्यंत कोणीच आपल्याला काहीच करू शकत नाही. बापा एवढी काळजी आहे ना, जगात कोणताच पुरुष नाही घेऊ शकत एखाद्या मुलीची. या बाबतीत आम्ही दोघी, मी आणि माझी बहीण, खूप लकी आहे. मग आमच्या शॉपिंग बॅग्स घेतल्या आणि मग आम्हाला लागली खूप सारी भूक. म्हटलं आता शॉपिंग स्टॉप करा आणि पटकन जाऊन काहीतरी खाऊया. दिवसभर घरात बसून एवढी भूक नाही लागत, पण आज दिवसभर फिरतीये तर कळतं यार खरंच. मग हा आहे प्रोझोन मॉलचा गेमिंग झोन. आता तिकडे जायचंच नाही, आता सरळ काहीतरी खायला जाऊया म्हटलं. आणि परत मला दिसली झुकू 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 आगीनं गाडी, पण म्हटलं आता बस बाबा, आता खूप थकलो आहे, आता सरळ घरी जायचं आहे काहीतरी खाऊन. आज नेमकी रामनवमी असल्यामुळे ना नॉनव्हेज खाता येणार नव्हतं. सो मग नाही तर मला करीम्सचा फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस खूप जास्त आवडतो. पहिले तर मला असं झालं होतं कधी एकदा मी बसते, कारण दिवसभर आज पूर्ण फिरण्यात गेलं आणि खूपच पाय दुखत होते. म्हणजे लिटरली आज प्रोझोनमध्ये सुद्धा इतकी जास्त गर्दी होती की सगळे टेबल फुल होते, जागाच नव्हती बसण्यासाठी. मग आम्हाला एक टेबल भेटला लकीली आणि मग पहिले आम्ही तिथे शांत 5-10 मिनटं बसलो. मग पाणी बॉटल, पिझ्झा वगैरे थोडं बर्गर खाऊन मग आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी, कारण आता खूप झाली होती बाबा शॉपिंग, आता फक्त घरी जायचं होतं. पण बिट्टूला खायची होती सॉफ्टी, मग तिला मम्मीने सॉफ्टी वगैरे घेऊन दिला. अरे बाबा पडशी, आजकालच्या मुलं आहेत ना खूपच स्टंटबाजी करतात आणि कुठे इतकुशी राहतात, तरी सुद्धा इतकं त्यांना डोकं दिलंय ना देवानी, कसं ते माहित नाही. आता हे आई आणि बिट्टू का थांबले काय माहिती. माझ्या हातात होत्या बॅग्स, त्यामुळे मला व्हिडिओज नीट काढता येत नव्हते, म्हणून मला थांबावं लागलं. पण कंटाळल्यामुळे शेवटी मी एका हातात फोन घेतला आणि गेली खाली, कारण पायच इतके दुखत होते ना. असं झालं होतं कधी मी एकदा गाडीत जाऊन बसते आणि घरी जाते. पहिले मी झोपणार आहे घरी गेल्यावर, कारण आज मी निघाली त्यावेळेस सकाळ होती आणि आता मी घरी जाणार आहे तर संध्याकाळी आहे. तर चला बाय बाय सगळ्यांना, आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा. आणि हो, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.